खरंच क्लास वाटतंय, क्लास. तर गाईस 4 वाजले, आता फायनली पोहोचले. हॉटेल वगैरे घेतला आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या यश पटेल ब्लॉग्समध्ये. तर कसे आहेत तुम्ही सगळे, मजेत ना? तर गाईस आज आम्ही सगळेजण चाललो आहे गुजरातला फिरायला. तर गुजरातला आपली गाडी घेऊन चाललो आहे, फॉर्च्युनर. ट्रेनने वगैरे नाही चाललं, डायरेक्ट फॉर्च्युनर घेऊन चाललो आहे. तर आता निघतोयच आहे. डेटा कोण आहे, मी, मम्मी, पप्पा, दीदी, ऋतू दीदी आणि प्रकाश काकाच घरी असतं आपल्याला गाडी चालवायला. तर चला, त्यांना पण मी भेटवतो तुम्हाला मध्ये. तर चला जाता. तर काही आता गाडी जवळ आलो आहे, बॅगा ठेवायला आहे बघा. तर चला आता बॅगा वगैरे ठेवतो गाडीमध्ये. तर चला आता निघतोय काय जायला. सगळं बॅगा वगैरे लोड केल्यात बघा. ऋतू दीदी पण आले आता. तर आता निघतोय, नारळ वगैरे फोडू, मग निघू आपण. चला आता नारळ फोडतोय निघायच्या आधी. जायचं आता, निघलोय. बेल्ट लावा आपण जायला. हा बेल्ट. चला गणपती बाप्पा मोरया. वीरा माते चिखलादी माते रक्ष आता थांबलो इथं आम्ही पेट्रोल भरायला गाडीमध्ये. आणि ते दीदीचं बघा कुठे बसलेत, थेट मागे. बघा भवानी झाले बघा दीदी कशी. पेट्रोल वगैरे भरून झाल्या तर निघलोय. दरवाजा लागलेत ना, पेट्रोल पंप आहेत ना. चला हे बघा आम्ही थांबलो इथे हॉटेलला नाश्ता करायला. सकाळी उडपी हॉटेल आहे इकडे, तिथे थांबलोय. तर चला आता जाऊया आतमध्ये. गर्दी तर दिसते, म्हणजे चांगलं हॉटेल आहे, गर्दी दिसते. तर हे बघा, आणि या पुतळ्यांना झाकलंय बघा कसं. अजून ओपन नाही केलं या पुतळ्याला. चला जाऊया आतमध्ये आता. 1 hour later. तर काय जिथे आता नाश्ता वगैरे करून झालाय मस्त. तर आता निघतोय पुढे जायला, की अजून जाम जायचंय. गुजरात बोललं तर चला जाऊया. आता निघूया. गाडीवर जेव्हा कसं लिहिलं आहे, त्याची गाडी CNG असेल ना, काच्यावरती लिहिलं डायरेक्ट CNG. आता आम्ही गुजरातमध्ये एंटर केली आहे. आता दीदीच्या फेवरेट नळ्या घेतोय आता. बघा नळ्या विकतात 10ला 1 पॅकेट. गाईस दीदीची फेवरेट नळी भेटले. बघू दीदी, दाखव नळीवाली. बघा गुजरातचं मार्केट आहे अख्खा. हे बघा सगळं धूळ केवढी उडते, विचित्र धूळ आहे. इथे झेरॉक्स बघा. प्रकाशात झेरॉक्स दुकान शोधते आता इथे मार्केटमध्ये. आईची नेक पिलो आणले मम्मीने, फुल जोर घातलं याच्यावरती. नुसती कशी पण लावते नेक पिलो, उलटी लावते, सरळ लावते. दीदी तू घाल जोर, जोर घाल नेक पिलोवर. का हा नुसती मला बघत बसलीये. झोप जा तू. कधी पण तिथं गाड्या लागलेल्या असतात. तर काय आता वाजले 3. आता आम्ही आलोय जेवायला. बघा हॉटेल आहे. तर आता जाऊया आतमध्ये आपण. तर चला तुम्हाला हा रेस्टॉरंट दाखवतो कसा आहे. तर बघा आतमध्ये असं आहे रेस्टॉरंट. बघा खूप मस्त इंटिरियर आहे. तर चला जेवणाची ऑर्डर वगैरे देऊ आपण. मम्मी इथे वजन चेक करते. बघा इथे वजन काटायची मशीन आहे.
तर चेक कर, वजन चेक करा या. हा या, वजन चेक करा या. तर गाईज आता जेवण वगैरे झालंय, तर आता निघलं आता जायला स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. तर चला निघूया गाईस, आता निघूया आपण. चलो गाईज, आता इथून 12 किलोमीटर बाकी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला. चला जाऊया. आता मी एंटर केले स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे. नदी नदी नर्मदा नदी, बोटिंग पण आहे. हा नर्मदा नदी राईटला इथून दिसतंय बघा. बघा नर्मदा नदी. मोदी आलेला इथं उभा करायला ते बघा. आता इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतंय सरदार वल्लभभाई पटेलचा. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय. तर आतमध्ये गाडी पार्किंगला अलाउड नाही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. तर आम्ही गाडी इथेच पार्किंग केली आता, आणि इथून जाऊ. पार्किंगचे फक्त 50 रुपये आहेत, आणि इथून रिक्षा आणि बस जाते फक्त. तर चला आता जाऊया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. तर गाईज आता आम्ही रिक्षाने किंवा बसने जाऊ. तर त्याचं तर चाललंय. तर चला जाऊया. तर गाईज आम्ही बसने ना रिक्षाने, तर डायरेक्ट आम्ही गाडीने चाललोय. हे बघा गाडी केलं डायरेक्ट. तर चला जाऊया आपण गाडीने आता. चला आता बसलोय गाडीमध्ये, गाडी केली आहे आम्ही. तर तो सर्व दाखवणार आहे तिथे, डॅम जंगल वगैरे सर्व. तर चला आता गाडी केली तुम्हाला. बघा कम्प्लिटली बॅक व्ह्यू. हा सर, टेन्शन नका घेऊ, तुम्हाला मी फ्रंट व्ह्यू पण दाखवेन. भावनगर वाला भी हाईवे है, मस्त दिसतो एक नंबर. जूनागढ़ वो भी हाईवे. हाँ, गिरनार पर्वत दिखता है ना उधर से. हाँ यस, गिरनार पे जाना हो तो 9,999 पॉकेट है, खाली 10,000 एक ही कम. अभी क्या रोप में भी चलोगे. हाँ, आम्ही एंटर करतो आतमध्ये इथे जायला. तर चला एंटर करूया. तर एंटर केलंय आम्ही, आणि इथे तिकीट काढायला लागतो असं आतमध्ये यायचं असेल तर. तुम्हाला पुढे पुढे दाखवतो मी, इथे बोलत नाही मी, पुढे पुढे दाखवतो तुम्हाला. तुम्ही फक्त बघा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. बघा फाउंटन. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा फ्रंट व्ह्यू. आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत तिकडे, तिथे पुढे जाणार आहोत. तर तिथून पण मी दाखवतो तुम्हाला. चला जाऊया. हे बघा साईड व्ह्यू स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. माउंटन वरती पण लिहिले नाव. एक नंबर दिसतंय, एक नंबर. एवढं फोन मधून नाही एवढं दिसणार, तिथून समोरून आल्यावरती दिसेल. तुम्ही या खरंच इकडे विजिट करा, एक नंबर दिसतंय. इथे समोरून बघितल्यावरती एक नंबर दिसतंय, एक नंबर. मजा आहे. असं तुम्हाला उन्हाच्या मुळे दिसत नाही असं. हे बघा खूप कडक आहे. आता आम्ही आतमध्ये एंटर केले. हे बघा. तर आता आम्ही स्टॅच्यूच्या इथे जाणार आहे वरती. हे बघा एक नंबर केले गायचे, एक नंबर. तिकीट काढला फायदा झाला ना.
इथून वरतून व्ह्यू बघा. तर आता आम्ही आलो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये. हे बघा आतमध्ये आलो आता. इथून वरतून व्ह्यू बघा, काय कडक व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. हे बघा फुल आतमध्ये कसं कसं बनवलंय. म्हणजे 200 भागिले 3 60 मीटर 60 मजल्याची बिल्डिंग आहे. आणि आपण आता जवळजवळ 60. याचा बघा हा बॅक साइड व्ह्यू आहे. बॅक साइड आपण आलो ती बॅक साइड आहे, बॅक साइड आपण आलो ती साइड आहे. बॅक साइडनं वरतून असा व्ह्यू दिसतो. बघू शकता कसं स्ट्रक्चर उभं केलंय. धीरे धीरे वो करता क्या. तर गाईज आता मी वरतून आलोय खाली. वरतून मस्त व्ह्यू वगैरे दिसतो, एक नंबर. तर चला जाऊया बाहेर आपण आता. आणि गाईज हा स्टॅच्यू 182 मीटर्स आहे. छान मोठा स्टॅच्यू आहे, एक नंबर. गाईज 182 मीटर्स आहे. हे बघा सगळ्यात मोठा. आता या स्टॅच्यूच्या जवळ चाललोय. हे बघा इथून शिड्या आहेत, एक्सलेटर. आता चाललोय वरती. चला जाऊया. बघा स्टॅच्यूच्या खाली आलोय आता. हायच्या गावात. हे बघा डायरेक्ट स्टॅच्यूच्या खालीच. हे बघा गाईस डायरेक्ट स्टॅच्यूच्या इथेच. तर गाईस चला आता आम्ही चाललोय डॅम बघायला. तर आमचा अजून गाडीवाला आला नाही. आला 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 हा बघा या ठिकाणी दिसते का. तर चला गाईस गाडीमध्ये बसू मग आपण भेटूया. बघा आता आलोय मी डॅमच्या इकडे. बघा हा समोर डॅम आहे अख्खा. सुकला आहे अख्खा डॅम. गाईज आणि तो ड्रायव्हर बोलते की पाणी कधी सोडतच नाही, जेव्हा ओव्हरफ्लो होतो तेव्हाच सोडतो पाणी, कधीच्या काळी. हे बघा तर असा व्ह्यू आहे डॅमच्या इकडचा. इथे कुठला तरी शो वगैरे झाला असेल काय आता. तर चला गाईज आता बघितला डॅम वगैरे. आता जरा चहा वगैरे प्यायला जाऊ, मग तिथून मग आपण भेटूया. तर गाईज हे बघा आता इथं आलोय चाय वगैरे प्यायला. इथे मागे आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला ग्लो गार्डन आहे. हे बघा फुल लाइटिंग वगैरे लागले या गार्डनला. चला गाईज आता आलोय आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथून. तेव्हा इथे गाडी पार्किंगला लावलेली. तर आता इथून जायला राहतो मी वडोदराला. तर चला आता निघतोय. तर चला निघूया. आणि गाईस इथून पार्किंगच्या इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे जायला रिक्षा पण आहे आणि टॅक्सी पण आहे आणि बस पण आहे. आणि ते सगळं फ्री आहे. बस फ्री आहे, रिक्षाचे काहीतरी पेमेंट आहे. आम्ही विचारले नाही, आम्ही डायरेक्ट हे केली, टॅक्सीच केली आम्ही डायरेक्ट तिथे जायला. तर चला निघूया आता आपण वडोदराला जायला. चला गाईज आता आम्ही वडोदरामध्ये एंटर झालोय. चला मी जेवायला थांबलोय काठियावाडी पंजाब चायनीज सिझलर मध्ये. हे बघा सर्वजण आता उतरतात गाडीमधून. मम्मीला मी डायरेक्ट मागेच टाकली सीटवर झोपायला. तर चला आता जाऊया आतमध्ये, मग आपण भेटूया. तर चला गाईज आता आपण जेवतो मग भेटूया. तिथे बघा असा इंटेरियर आहे हॉटेलचा आतमध्ये. हॉटेल बघा कशी आहे बघा. हे बघा गोव्याच्या दारूसारखी. बघा कसं काय फ्री मध्ये दिलंय बघा. जे पण येतात सर्वांना फ्री आहे. असं मिरची, लिंबू, सगळं चाट वगैरे आहे बघा सर्व फुल एक नंबर. बघा आता सूप मागवलेलं आम्ही आलंय. चला सूप पिऊया आता. तर चला गाईज आता जेवण वगैरे झाले सर्व. आता निघूया डायरेक्ट आता सोमनाथला जायला. चला चला गाईज आता जेवण वगैरे झाले, आता निघतो पुढे. चला
2 वाजलेत आणि इथे थांबलोय चहा प्यायला आता परत, कारण की फुल रात्र गाडी चालवायची. अजून 1 तास आहे गाडी चालवायला. अजून सोमनाथ आता येईलच थोड्या वेळात. तर 3 वाजेपर्यंत टायमिंग दाखवत होतं मॅपवरती की येईल. आता बघू. अजून 1 तास आम्ही रूम वगैरे घेतला नाही आणि ते चहा प्यायला थांबलोय. तर यांनी बाई फुल मस्त मस्त गाणं लावलेत. नाचायचं मन होत आहे बघा, ऐका. फुल मस्त मस्त गाणं लावलेत त्यांनी. तर इथे फुल रात्रभर ड्रायव्हिंग. तर कसं फुल थंडी आहे इथे गाईज, फुल थंडी. आता आले स्वेटर वगैरे सगळे बॅगेत आहेत ना, म्हणून कोणी स्वेटर वगैरे घातलेत नाही. फुल थंडी वाजते. तिथे फुल चहा पिवायला थांबले. आधी पण पिले पण हे लोक उतरले नव्हते. मम्मीचं, मी, पप्पा आणि प्रकाशाकच उतरलेलो कॉफी पियायला, बाकी कोण नाही उतरलं. तर आता किती 12 वाजता उतरलेलो आणि आता 2 वाजता उतरलोय. फुल स्टॅमिना. प्रकाशाकडे फुल बसता गाडी चालवतो. चला भेटू थोड्या वेळात. आणि काय सोमनाथचे रस्ते पण एवढे भारी आहेत ना, 1 नंबर येतो बघा. फुल 1 नंबर रस्ते आहेत. काय कुठेच खड्डा नाही, काय नाही. फुल हायवे, फुल स्टॅमिना. गाडी चालवायचा टाकतं काय बघा. प्रकाश हा काय तुम्ही बघितलंच असणार अष्टविनायकच्या पण ब्लॉग्स मध्ये. प्रकाश हा फुल भारी गाडी चालवतात. स्टॅमिना पण 1 नंबर आहे. सकाळी 7 वाजल्यापासून बसले. हा 7:30 वाजल्यापासून बसले गाडी चालवायला. सकाळी अजून चालूच आहे. 1 नंबर. चला भेटू थोड्या वेळात. तर गाईस 4 वाजले. आता फायनली पोहोचले. हॉटेल वगैरे घेतला आम्ही. तर तुम्हाला हॉटेल पण दाखवतोय. तर आणि उद्या दर्शनाला जाणार आहे. तर चला भेटू थोड्या वेळात. बघा हा हॉटेल आहे आता आजचा आमचा. तर चला जाऊया वरती. तुम्हाला रूम पण दाखवतो मी हॉटेलचे. चला जाऊया. काय बघा असा रूम आहे. इथे मिरर आहे, TV, 2 बेड आहेत आणि असा वॉशरूम आहे बघा. चला भेटू थोड्या वेळात. तर गाईस ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.